नमस्कार आणि आता पुढील बातमीकडे वळूया। तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झालाय, पण शेतकऱ्यांचे सोयाबीन न मोजल्याने संताप उसळलाय। तहसीलदारांना निवेदन देऊन त्वरित खरेदी सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। तिवसा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 नोव्हेंबर रोजी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ नुकताच पार पडला असला तरी मात्र खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजले गेले नाही। त्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आता तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जातोय। नियमाप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांनी आपला माल केंद्रावर पोहोचवला होता। बाजार समितीकडून संदेश प्राप्त होऊनही शेतकरी जेव्हा सोयाबीन घेऊन आले तेव्हा अधिकाऱ्यांनी माल स्वीकारण्यास नकार दिला। त्यामुळे शेतकऱ्यांवर वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार बोजा पडला। यंदाच्या नापिकीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अधिकचा त्रास बनला आहे। या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 24 नोव्हेंबर रोजी तिवसा तहसीलदार डॉक्टर मयूर कळसे यांना निवेदन सादरही केले आहे। शासनाने त्वरित सोयाबीन खरेदी सुरू करावी, ग्रेडिंगसाठी किमान 3 टप्पे द्यावेत, नैसर्गिक आपत्ती पाहता निकष शिथिल करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे।